चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करून गरिबीत असलेला पाकिस्तान आणखी गरीब झालाय. तब्बल 29 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानात परतले. सध्या आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानने या संधीचा फायदा घेऊन कमाई करण्याची अपेक्षा ठेवली होती. त्यामुळेच त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तब्बल 846 कोटी रुपये खर्च केले. यातील 503 कोटी रुपये लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडियमच्या नूतनीकरणावर खर्च झाले. तर उर्वरित रक्कम कार्यक्रम आयोजन आणि इतर व्यवस्थापनासाठी वापरली गेली. इतक्या आर्थिक अडचणीतही एवढा खर्च योग्य ठरेल अशी पीसीबीला आशा होती. पण भारताने पाकिस्तानात खेळण्यास साफ नकार दिल्याने अर्धे सामने दुबईत हलवावे लागले. पाकिस्तान क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लीग स्टेजमध्ये 3 सामने खेळणार होता. त्यातील पहिला सामना त्यांनी लाहोर मधील गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध खेळला. तर दुसरा सामना दुबईत भारताविरुद्ध झाला. तिसरा सामना रावळपिंडी इंटरनॅशनल स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध होणार होता, पण तो पावसामुळे रद्द करण्यात आला. 846 कोटी रुपये खर्च करून टुर्नामेंट आयोजित करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या देशात फक्त एकच सामना खेळला आणि त्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या पीसीबीला हॉस्पिटॅलिटी फी, तिकीट विक्री आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आयसीसी कडून केवळ 52 कोटी रुपये मिळाले. याचा अर्थ चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करून पीसीबीला तब्बल 794 कोटी रुपयांचे जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी पीसीबीने घरगुती क्रिकेटपटूंच्या पगारात मोठी कपात केली आहे. आधी 40,000 पाकिस्तानी रुपये मिळणारा पगार थेट 10,000 पाकिस्तानी रुपयावर आणण्यात आला आहे. याशिवाय प्लेअरची 5 स्टार हॉटेलऐवजी साध्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि विमान प्रवासाऐवजी आता खेळाडूंना रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे.